नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनेलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। पारंपरिक आणि आधुनिक अशा सर्व पदार्थांची सरमिसळ आपली चाललेली आहे आणि खूप आवडतं मला असे प्रकार सगळे करायला, नवीन नवीन प्रकार करायला शिकायला आवडतं आणि मी ते तुमच्यापर्यंत आणण्याचा पण प्रयत्न करते। तर आंब्याचा सीझन चालूच आहे, तर आपण चॉकलेट यावर्षी केलेले नाही आहेत, तर मी तुम्हाला चॉकलेट दाखवणार आहे। आंब्यांचं रसाचं फिलिंग करून तसे आपण चॉकलेट करणार आहोत। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण सर्वप्रथम एक पाव चमचा बटर टाकूया आणि प्रथम आपल्याला आंब्याचं फिलिंग करून घ्यायचं आहे। थोडंसंच बटर घातले मी, जास्त गरज नाही आहे। आणि हा 1 वाटी आंब्याचा रस आहे, घट्ट असा आंब्याचा रस काढलाय आणि हापूस आंब्याची गरज नाही आहे, कोणत्याही आंब्याचा रस चालेल। आता हापूस आंबा थोडा कमी होईल हळूहळू, तर कोणत्याही आंब्याचा रस आपल्याला चालेल। आणि हा आपण आता व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। आपला आंब्याचा रस मस्त गरम होत चाललाय, तर आपण बाइंडिंगला थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत। हे खोबरं जे आहे ते मी घरी बनवलेलं आहे। सुकं खोबरं असतं, त्याचा काळा भाग जो असतो तो वरचा काढून टाकायचा आणि मिक्सरला तो बारीक करून घ्यायचा। ते अशी पावडर करून घेतली आहे, तर आपण ही 1 वाटी टाकून देणार आहोत त्याच्यात। आपल्याला बाजारातून आणण्याची गरज नाही आहे, आपण घरी करू शकतो। आता मी याच्यामध्ये थोडीशी ही मिल्क पावडर आहे, तर आपण ती 1 चमचा घालूया अंदाजे। आपण वेगळी साखर नाही घालणार आहोत त्याच्यात, मिल्क पावडर, आंबा याची गोडी जी आहे ती बस होईल त्याला। थोडं हे मिश्रण आता आपण थोडं घट्ट करून घेणार आहोत आणि आता गॅस काढून टाकूया। आपल्याला मिश्रण आपल्याला चॉकलेटमध्ये भरायचं आहे। आपण चॉकलेट बार आणलेले आहेत आणि हे असे या कंपनीचे मिळतात, तर ऑनलाईन पण मिळतात आणि दुकानांमध्ये पण सहज मिळतात। तर हे असे बार आणले की बरेच दिवस आपल्याला चॉकलेट करता येतात। आपण याचा एक भाग घेणार आहोत, 125 ग्रॅमचा एक भाग असतो, तर आपल्याला एकच भाग लागणार आहे। आणि चॉकलेट करताना कधीही लक्षात ठेवायचं की पाण्याचा त्याच्यामध्ये अजिबात म्हणजे उपयोग नाही झाला पाहिजे, पाणी जाता कामा नये त्याच्यामध्ये। तर आपण आता काय केलंय, एका भांड्यामध्ये पाणी हे करत ठेवले, गरम करत ठेवले मी। आणि आपल्याला डबल बॉईल करायचे आहे। ज्यांच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये आपण डबल बॉईल डायरेक्ट आपण केलं तरी चालतं। आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालूया आणि असं एक भांडं ह्याच्यावर ठेवलंय मी इंडक्शनवर, त्याच्यावर आपण हा बाउल ठेवायचा आहे। बाउलचा टच पाण्याला झाला नाही पाहिजे। आपण हे भांडं गरम करत ठेवलंय आणि आता चॉकलेटचे आपण तुकडे करून घेणार आहोत। जेवढे आपण बारीक तुकडे करू तेवढे चॉकलेट पटकन मेल्ट होतं। आणि हे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, जर झालं की असं छान बंद करून झिप लॉक करून आपण हे डब्यामध्ये वगैरे एअर कंटेनर असतात ना, एअर टाईट कंटेनर, त्याच्यामध्ये असं बंद करून ठेवलं तरी चालतं। आपण आता याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत, मग मेल्ट पटकन होतं, ते सहज ते तुटलं जातं। आता हे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे मी, खूप गोड खायला कंटाळा येतो, तर आपण हे डार्क चॉकलेट वापरून करणार आहोत। आपण या भांड्यामध्ये चॉकलेट टाकून देऊया। थोडंसं अगदी पाव चमचा आपण बटर टाकूया। आपलं डार्क चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आणि आता आपण गॅस काढून टाकूया। त्या पाण्यावर ते अजून थोडं मेल्ट होईल, जर थोड्या गुठळ्या राहिलेल्या असतील त्याच्या, म्हणजे थोडं चॉकलेट जर राहिलेलं असेल तर ते सहज मेल्ट होऊन जातं। तर ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आणि इतकं असं लिक्विड याच्यामध्ये आपल्याला ते चॉकलेट हवं आहे। आता हे आपण थोडं थंड करून घेणार आहोत। आपण डार्क कंपाऊंड जसं चॉकलेट घेतलं तसंच हा मँगोचा बार मिळतो। आपल्याला मँगोची चॉकलेट करायची आहेत म्हणून हा मँगोचा बार आणलाय। आणि जर नसेल मँगोचा बार तर मिल्क चॉकलेटमध्ये मँगो इसेन्स आणि मँगो कलर टाकून तसा बार पण बनवता येतो, तो पण मी कधीतरी दाखवेन, वेगवेगळ्या फ्लेवरचे कसे बार बनवतात ते। आता हा पण आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत त्याचे।
असे बार घरामध्ये आणून ठेवले तर लहान मुलांसाठी आपण घरच्या घरी चॉकलेट बनवू शकतो आणि अतिशय सोपी आहेत. झालेलं आहे. आपण गॅस काढून टाकूया, कारण आपलं भांडं जे गरम आहे, खाली पाणी जे गरम झालेलं आहे, तर त्याच्यावर ते व्यवस्थित मेल्ट होतं. बाकीचं जे चॉकलेट असतं ते बघाल तुम्ही पटकन मेल्ट होत चाललंय. तर या स्टेजला आपण गॅस काढून टाकायचं, नाहीतर ते खराब वास येतो त्याचा. मँगो चॉकलेट खूप सावधपणे गरम करावं लागतं, त्याचा कलरही बदलेल आणि चवीत पण फरक पडेल. तर ही काळजी घ्यायची. तर छान मेल्ट झालेलं आहे. आता हे थोडं आपण थंड केलं की पुढची कृती करूया. आपण हे तिन्ही प्रकारचं जे मिश्रण केलेलं आहे, हे डार्क चॉकलेट आहे, मँगो चॉकलेट आहे आणि हे आपण आंब्याच्या रसामध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि थोडी मिल्क पावडर घालून असं थोडंसं बॅटर बनवून घेतलंय की आपण ते चॉकलेटमध्ये भरणार आहोत. तर आता माझ्याकडे या पायपिंग बॅग आहेत, तर या नसतील तर आपण चमच्याने भरलं तरी चालतं. ही 5 रुपयाला एक मार्केटमध्ये मिळते. तर असे ग्लास घ्यायचे, असं टोक असतं त्याला, आणि ग्लासामध्ये अशा तऱ्हेने ठेवायचं हे. आणि ह्याच्यात आपल्याला मग ग्लासात ठेवल्यामुळे पायपिंग बॅगमध्ये ते मिश्रण टाकणं खूप सोपं जातं. तर आपण एक एक मिश्रण ह्याच्यात टाकून घेऊया, म्हणजे साच्यात टाकताना आपल्याला खूप बरं पडतं. मग मोठी असते ती एकदम पायपिंग बॅग, तर आपण त्याचा छान वापर करता येतो आपल्याला. आणि ही अशी भरली इथून असा वरून दाब देऊन, हे बघा इथपर्यंत असं अगदी टोकापर्यंत ते मिश्रण जातं. आणि नंतर मग आपल्याला कैचीने थोडंसं कट करून मग ते मिश्रण आपल्याला भरायचं आहे चॉकलेटमध्ये. तर मग एक एक अशा पायपिंग बॅग सगळ्या भरून घेते मी, हे करून तयार केलेली आहे. आपण आता डार्क चॉकलेटने, आता मी प्रथम काय करणार आहे, अर्धा भाग भरून घेणार आहे आणि मोकळा ठेवायचा आपल्याला तो, कारण त्याच्यात आपल्याला फिलिंग भरायचं आहे. तर कसं करते बघा. असं थोडं थोडंच भरून घ्यायचं. हा चमचा घ्यायचा, हे प्रोफेशनल लोक ब्रश पण वापरतात, आणि हे असं पसरवून घ्यायचं साच्याला की आपल्याला एक मोकळा असा पोकळ असा हे मिळेल. त्याचा बेस असतो तो, पण आपल्याला मग फिलिंग त्याच्यात टाकता येईल. पण कट करून घेऊया. थोडं थोडं भरायचं हे, आणि पुन्हा आपल्याला वर चॉकलेट भरायचं आहे. आपण वरून पुन्हा चॉकलेटने हे बंद करून टाकणार आहोत. आता हे आपण थोड्याला टॅप करूया, म्हणजे जो पोकळ भाग असेल तो भरला जाईल व्यवस्थित. मँगो फ्लेवरची पण करून घेऊया तशीच. डार्क चॉकलेटचं फिलिंग देऊया. पुन्हा आपण मँगो चॉकलेटने बंद करून टाकायचं हे. हे छान टॅप करून घ्यायचं असं.
आणि आता आपण हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देऊया. बाहेर पण तसं सेट होतं, पण आपल्याला जर घाई असेल तर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं, पटकन सेट होतं ते. तर आपण हे ठेवून देऊया. आपल्याकडे अजून मोल्ड आहेत, तर आपण त्याच्यात जे उरलेलं आता चॉकलेट आहे तर ते आपण बनवायला घेऊया. तर साधं हे करायचं आहे. हे डेकोरेशनचं मी काही मटेरियल आणलेलं आहे, हे पण सहज बाजारात उपलब्ध असतं. हा थोडा डेसिकेटेड कोकोनट आहे, खाली टाकूया आपण. आता हे आपण पूर्ण एकाच ह्याने भरून घेऊया डार्क चॉकलेटने. आपण सगळे चॉकलेट आता अनमोल करूया. हे सिलिकॉनचं असल्यामुळे अगदी सहज निघतं. किती छान बघा डिझाईन, असे डिझाईनचे मोल्ड येतात. आपण बाकीचे पण असे केले होते. आपल्या मनाने काही आपण कलाकुसर करू शकतो त्याच्यावर, असं काही नाही आहे. हे बघा, अशी तुम्हाला चॉकलेट विकत पण बाहेर मिळणार नाहीत, इतकी सुंदर झाली आहेत. मोल्ड आहे. हे मोल्ड आता स्वच्छ धुवून ठेवून द्यायचे, की पुढच्या वेळेला आपल्याला ते छान वापरायला मिळतात. किती तऱ्हेची चॉकलेट झालेली आहेत पाहाल तुम्ही. अतिशय सुंदर दिसतात आहेत. आणि आमच्या इथे सगळे म्हणतात की काही बनवतात आणि मस्त मजेत खातात, तर त्याच्यासाठी मेहनत पण खूप आहे. आपण हे चॉकलेट एक कट करून बघूया. आणि आतमध्ये असं ह्याच्या चॉकलेटचं आपण एक हे दिलं होतं त्याला. आणि हे जे आहे त्याच्यामध्ये मँगोचं फिलिंग भरलेलं होतं, ते किती सुंदर दिसतंय बघा. आपण मँगो चॉकलेट दाखवलेले आहेत आणि खूप सुंदर अशी झालेली आहे चॉकलेट. बघाल तुम्ही, अतिशय सुंदर दिसत आहेत आणि चवीला पण छान झालेली असतीलच नक्कीच. तर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि घरी स्वतः बनवून बघा नक्कीच आणि मला कॉमेंट्स पण करा. धन्यवाद.